मित्रांनो, हा फक्त एक रेल्वे प्रवास नाही तर असंख्य आठवणींना पुन्हा जिवंत करणारा डिझेल इंजनचा तर मित्रांनो, पूर्णा नदी आता सध्या आपली ट्रेन पार करत आहे. काळ जो आहे तो आता बदलत चाललेला आहे आणि अनेक रेल्वे मार्गांवर आपल्याला इलेक्ट्रिक इंजिन जे आहेत ते धावताना दिसत आहेत. पण तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपल्याला पुणे अमरावती एक्सप्रेस जी आहे ती क्रॉसिंग होणार आहे. तर मित्रांनो, WAP4 लोकोमोटिव्ह सोबत या ठिकाणी पुणे अमरावती एक्सप्रेस आपल्याला क्रॉसिंग होत आहे. तर मित्रांनो, काय जबरदस्त स्पीडमध्ये मित्रांनो गंगाखेडपर्यंत आपली गाडी पोहोचलेली आहे. पॅसेंजर ट्रेन आहे पण टॉप 100च्या स्पीडनं मित्रांनो आपली गाडी जी आहे ती सध्या चालत आहे. आणि तर नमस्कार मित्रांनो, राम राम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या आणखी एका नवीन मजेदार आणि जबरदस्त रेल्वे प्रवासामध्ये. मित्रांनो, आज आपण प्रवास करणार आहोत गाडी संख्या 57,654 आदिलाबाद परळी पॅसेंजर ट्रेनने. मित्रांनो, हलक्या पावसाच्या सरी ज्या आहेत त्या सुरू आहेत नांदेड रेल्वे स्टेशनवर आणि नांदेड ते परळी आज आपला प्रवास होणार आहे पॅसेंजर ट्रेनने. हो मित्रांनो, कुठल्याही एक्सप्रेस ट्रेनने न प्रवास करता आज आपण पॅसेंजर ट्रेनचा अनुभव घेणार आहोत. आणि हा जो रूट आहे संपूर्ण तो पावसाळ्यामध्ये कसा दिसतो, या रूटवरील जे निसर्ग सौंदर्य आहे ते कसं आहे ते सर्व तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मित्रांनो, चला करूया आपल्या नांदेड ते परळी या रेल्वे प्रवासाला सुरुवात नांदेड रेल्वे स्टेशनवरून. तर जाऊया मित्रांनो स्टेशनमध्ये आणि करू आजच्या आपल्या या प्रवासाला सुरुवात. पण त्या अगोदर घेऊया गणरायाचे नामस्मरण. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग करूया पावसाळी प्रवासाला सुरुवात नांदेड रेल्वे स्टेशनवरून. तर मित्रांनो, बघू शकता आपली आदिलाबाद परळी पॅसेंजर ट्रेन जी आहे ती प्लॅटफॉर्म नंबर 2वर येणार आहे. आणि वातावरणसुद्धा चेक करा मित्रांनो, एकदम जबरदस्त. आभाळ जे आहे ते पूर्ण गच्च भरून आलेलं आहे. काळे ढग जे आहेत ते सर्वत्र पसरलेले आहेत आणि पाऊस जो आहे तो आत्ताच झालेला आहे मित्रांनो, रिमझिम. आणि पुढेही प्रवासामध्ये मित्रांनो पावसाची शक्यता आहे. तर चला जाऊया स्टेशनमध्ये. तर मित्रांनो, या ठिकाणी प्लॅटफॉर्म नंबर 2वरती आलेलो आहे आणि गाडी मित्रांनो आत्ता चेक केली तर आपली गाडी जी आहे ती 1 तास लेट चालत आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो प्लॅटफॉर्म नंबर 3वरती आता परळी आदिलाबाद पॅसेंजर येत आहे. तिचं अरायवल आणि डिपार्चर तुम्हाला आता दाखवतो. तर मित्रांनो, या ठिकाणी परळी आदिलाबाद पॅसेंजर आलेले आहे. वातावरण बघा मित्रांनो, एकदम थंडगार झालेलं आहे सकाळचं. आणि तर मित्रांनो, WDP4 डिझेल इंजनसोबत मित्रांनो आपली आदिलाबाद परळी पॅसेंजर पोहोचली आहे नांदेड रेल्वे स्टेशनवर. तर मित्रांनो, बरोबर 8:34 आपली आदिलाबाद परळी पॅसेंजर निघालेली आहे नांदेड रेल्वे स्टेशनवरून. जबरदस्त हॉकिंग सोबत मित्रांनो आपल्या डिपार्चर या ठिकाणी झालेला आहे. आणि पलीकडे मित्रांनो तपोवन एक्सप्रेसची शंटिंग चालू आहे. तर मित्रांनो, आपली आदिलाबाद परळी पॅसेंजर जी आहे ती नांदेडवरून निघालेली आहे. आणि ही ट्रेन जी आहे ती दररोज आदिलाबाद ते परळी या 2 स्टेशन दरम्यान चालते. आणि या ट्रेनच्या टायमिंगबद्दल सांगायचं झालं तर मित्रांनो, ही ट्रेन जी आहे ती नांदेडवरून दररोज 8 वाजता निघते आणि दुपारी 12 वाजता आपल्याला परळी योजना तिथे पोहोचवणार आहे. तर मित्रांनो, प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर एकदा गणरायाचे नामस्मरण करूया. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर वानेगाववरून आपली गाडी जी आहे ती निघाली आहे.
तर मित्रांनो आपली आदिलाबाद परळी पॅसेंजर ट्रेन जी आहे ती पोहोचली आहे लिमगाव रेल्वे स्टेशनवरती। या ठिकाणी सुद्धा आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे। आणि मित्रांनो आता सर्वत्र मित्रांनो आपल्याला इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह पाहायला मिळत आहेत आणि डिझेल इंजन जे आहेत ते आता हळूहळू विलुप्त होत चाललेले आहेत। आणि तर 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर लिमगाववरून सुद्धा आपली ट्रेन जी आहे ती निघाली आहे। आणि मित्रांनो छोट्या छोट्या स्टेशनवरती असे छोटे छोटे स्टॉप जे आहेत ते या ट्रेनला देण्यात आलेले आहेत। आणि हेच तर मित्रांनो पॅसेंजर ट्रेनचं खरं सौंदर्य आहे। तर मित्रांनो आपली गाडी जी आहे ती आता पूर्ण इथे पोहोचत आहे। आणि एकेकाळी मित्रांनो हा पूर्ण सेक्शन जो आहे तो डिझेल इंजनवर होता। तर मित्रांनो पूर्ण इथे थोडीफार गर्दी जी आहे ती आपल्या ट्रेनला होत आहे। तर मित्रांनो नांदेडपासून 30 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपले आदिलाबाद परळी पॅसेंजर पोहोचलेले आहे पूर्ण जंक्शनवरती 9:15 आठ वाजून 40 मिनिटाला येण्याचा टाईम आहे। पण 35 मिनिटं उशिराने आपली गाडी जी आहे ती पूर्ण जंक्शनवर पोहोचलेली आहे। आणि पूर्ण इथं मित्रांनो आपल्या गाडीचा 5 मिनिटाचा स्टॉप असणार आहे। आणि मित्रांनो आता सर्वत्र इलेक्ट्रिक लोकोमोटिव्हच आपल्याला गाड्यांना नीड करताना दिसत आहेत। पण डिझेल इंजन सोबत ही ट्रेन जी आहे ती चालते आदिलाबाद ते परळी। आणि मित्रांनो डिझेल इंजनचाच अनुभव घेण्यासाठी आज आपण या ट्रेनने प्रवास करत आहोत नांदेड ते परळी। तर मित्रांनो हा तुम्हाला प्रवास कसा वाटतोय कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मित्रांनो हा फक्त एक रेल्वे प्रवास नाही तर असंख्य आठवणींना पुन्हा जिवंत करणारा डिझेल इंजनचा शेवटच्या काळातील एक सुंदर रेल्वे प्रवास आहे। तर मित्रांनो सुंदर हॉकिंग सोबत पूर्ण जंक्शनवरून आपली ट्रेन जी आहे ती निघालेली आहे 9:31 तर मित्रांनो पूर्णा नदी आता सध्या आपली ट्रेन पार करत आहे। आणि मित्रांनो 2-3 दिवस झालं नांदेडकडे पूर्णाकडे भरपूर पाऊस सुरू आहे आणि पाणी सुद्धा बघू शकता पूर्णा नदीला आहे। मित्रांनो काळ जो आहे तो आता बदलत चाललेला आहे आणि अनेक रेल्वे मार्गांवर आपल्याला इलेक्ट्रिक इंजिन जे आहेत ते धावताना दिसत आहेत। पण डिझेल इंजिनचा तो आवाज अजूनही प्रत्येक रेल्वे प्रेमीच्या हृदयात तसाच आहे। तर मित्रांनो नांदेडपासून 42 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली आदिलाबाद परळी पॅसेंजर पोहोचली आहे मिरखेल रेल्वे स्टेशनवरती। आणि मिरखेल इथं मित्रांनो आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप होता आणि 1 मिनिटाचा स्टॉप नंतर मिरखेलवरून आपली गाडी जी आहे ती निघाली आहे। आणि मित्रांनो छोटे छोटे स्टेशन आहेत पण किती सुंदर आहेत।
तर मित्रांनो पिंगळी रेल्वे स्टेशनवर आपली गाडी पोहोचली आहे आणि प्लॅटफॉर्म आहे बघू शकता एकदम खाली आहे. तर मित्रांनो 9:56 पिंगळी रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती पोहोचली आहे आणि प्लॅटफॉर्म लेंथ बघू शकता एकदम मित्रांनो खाली प्लॅटफॉर्म आहे, खूप छोटा आहे. आणि पिंगळी इथं मित्रांनो आपल्या गाडीचा जो आहे तो 1 मिनिटाचा स्टॉप आहे पिंगळी रेल्वे स्टेशनवर. 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर पिंगळी रेल्वे स्टेशनवरून आपली गाडी जी आहे ती निघाली आहे. आणि पिंगळीचं मित्रांनो खूपच खाली आहे प्लॅटफॉर्म. तर मित्रांनो गाडी जी आहे ती एकदम नीट अँड क्लीन आहे बघू शकता. पॅसेंजर ट्रेन असून सुद्धा एकदम नीट अँड क्लीन आहे. तर आता तुम्हाला वॉशरूम कंडिशन दाखवतो कशी आहे या ट्रेनची. तर मित्रांनो परभणीवरून जबरदस्त गर्दी होणार आहे आपल्या ट्रेनला. भरपूर प्रवासी जे आहेत ते परभणी इथे चढण्यासाठी तयार आहेत. तर मित्रांनो नांदेडपासून 54 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली आदिलाबाद परळी पॅसेंजर पोहोचलेले आहे परभणी जंक्शनवरती. परभणी इथं मित्रांनो आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आणि वॉशरूम कंडिशन मित्रांनो एकदम बेकार आहे मित्रांनो. वॉशरूममध्ये खूपच घाण आहे आणि या ठिकाणी लोक जे आहेत ते मित्रांनो मला एक कळत नाही की वॉशरूमला जातात पण वॉशरूम यूज केल्यानंतर पाणी का टाकत नसतील मित्रांनो. आणि चारही वॉशरूम बघितले मित्रांनो खूप घाण आहेत, दाखवण्यासारखे सुद्धा नाही आहेत. आणि परभणीला आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप आहे. आणि परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे कारण या ठिकाणावरून एक लाईन जी आहे ती छत्रपती संभाजीनगरकडे जाते, एक लाईन या ठिकाणावरून मित्रांनो परळी वैजनाथकडे जाते आणि एक लाईन जी आहे ती या ठिकाणावरून पूर्ण्याकडे जाते. आणि त्यामुळे परभणी हे एक जंक्शन स्टेशन आहे आणि इथं आपल्या गाडीचा 2 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. तर मित्रांनो आता थोड्याच वेळात आपल्याला पुणे अमरावती एक्सप्रेस जी आहे ती क्रॉसिंग होणार आहे. आणि परळी ते परभणी हा जो सेक्शन आहे तो सिंगल लाईन आहे आणि त्यामुळे आपली ट्रेन जी आहे ती परभणी ते खूप वेळ झाला थांबलेली आहे क्रॉसिंगसाठी. आणि समोरून आता थोड्याच वेळात तुम्हाला दाखवणार आहे पुणे अमरावती एक्सप्रेसची क्रॉसिंग. तर मित्रांनो WAP4 लोकोमोटिव्ह सोबत या ठिकाणी पुणे अमरावती एक्सप्रेस आपल्याला क्रॉसिंग होत आहे. तर मित्रांनो 10:23 परभणी जंक्शनवरून आपली गाडी जी आहे ती निघालेली आहे. तर मित्रांनो 10:42 पोखर्णी नरसिंह रेल्वे स्टेशनवर आपली ट्रेन जी आहे ती पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे पोखर्णी नरसिंह रेल्वे स्टेशनवर. आणि स्टेशन बघू शकता मित्रांनो मागेच राहिलेला आहे. आपला कोच जो आहे तो खूप पुढे आलेला आहे आणि स्टेशनच्या बाहेर आलेला आहे. छोटं स्टेशन आहे त्यामुळे स्टेशनच्या जे आहे ते पुढे आलेला आहे आपला कोच. आणि मित्रांनो 1 मिनिटाच्या स्टॉप नंतर पोखर्णी नरसिंह रेल्वे स्टेशनवरून आपली गाडी निघाली आहे.
तर मित्रांनो गाडी संख्या 57-654 आदिलाबाद परळी पॅसेंजर पोहोचली आहे गंगाखेड रेल्वे स्टेशनवरती 11:05 10:44 येण्याचा टाईम आहे, पण 11:05 पोहोचलेली आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो काय जबरदस्त परभणीनंतर आपली गाडी जी आहे ती पळत होती मित्रांनो. एक नंबर टॉप एकदम 100च्या स्पीडनं आपली गाडी जी आहे ती गंगाखेड येथे पोहोचलेली आहे सध्या. आणि गंगाखेड इथे मित्रांनो आपल्या गाडीचा 1 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. मित्रांनो आपली गाडी जी आहे ती खूप वेळ झालं गंगाखेड इथंच थांबलेली आहे. बहुतेक या ठिकाणी कोणती तरी ट्रेन आपल्याला क्रॉसिंग होईल. तर मित्रांनो या ट्रेनमध्ये तुम्हाला खाण्यापिण्याचे काय ऑप्शन आहे ते सांगतो. तर मित्रांनो या रूटवरील जे मोठे रेल्वे स्टेशन आहेत त्या स्टेशनवरच तुम्हाला खाण्यापिण्याच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अवलंबून राहावं लागेल. तर मित्रांनो काय जबरदस्त स्पीडमध्ये मित्रांनो गंगाखेडपर्यंत आपली गाडी पोहोचलेली आहे. पॅसेंजर ट्रेन आहे, पण टॉप 100च्या स्पीडनं मित्रांनो आपली गाडी जी आहे ती सध्या चालत आहे. आणि जबरदस्त प्रवास सुरू आहे मित्रांनो या आदिलाबाद परळी पॅसेंजर ट्रेनने. तर मित्रांनो क्रॉसिंग वगैरे काही झालं नाही, पण 11:15 आपली गाडी जी आहे ती गंगाखेडवरून निघालेली आहे. आणि गंगाखेड नंतर मित्रांनो एक सुंदर वळण आपल्याला पाहायला मिळतं. तर मित्रांनो बघू शकता 11:33 आपली गाडी वडगाव निळा रेल्वे स्टेशनवर पोहोचली आहे. आणि स्टेशनच्या बाहेरच आपली गाडी या स्टेशनवर सुद्धा आलेली आहे. हे सुद्धा स्टेशन मित्रांनो खूप छोटं आहे. स्टेशनच्या बाहेरच आपला कोच आलेला आहे. पुढं आली खूप गाडी मित्रांनो. तर मित्रांनो गाडी संख्या 57-654 आदिलाबाद परळी पॅसेंजर पोहोचलेले आहे परळी वैजनाथ रेल्वे स्टेशनवरती 12:10 12 वाजता येण्याचा टाईम आहे, पण 10 मिनिटं उशिराने आपली गाडी जी आहे ती परळी इथे पोहोचलेली आहे. जर्नी एक्सपिरियन्सबद्दल सांगायचं झालं तर प्रवास मित्रांनो एकच नंबर झालेला आहे. 1 तास उशिरा निघून सुद्धा मित्रांनो आपली गाडी जी आहे ती फक्त 10 मिनिटच उशिरा परळी येथे पोहोचलेली आहे. तर मित्रांनो हा प्रवास जो आहे तो आता इथेच एंड होत आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेल्वे प्रवासामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.